तर सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झालाय। सैफ अली खानच्या इमारतीमधून बाहेर पडताना मुख्य गेटने बाहेर न पडता शेजारच्या इमारतीच्या आवारात त्याने उडी मारली आणि सेंट टेरेसा हायस्कूलच्या समोरील रस्त्यावरून बाहेर पळाला। शेजारील इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज देखील गोळा करण्यात आलेले आहे। दरम्यान हा चोर कोणत्या भागातून पळाला याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। ज्या ठिकाणाहून हल्लेखोर पळवण्यात यशस्वी झाला त्याच ठिकाणी सध्या मी उभी आहे। ज्या ठिकाणाहून हल्लेखोर पळाला त्याच इमारतीत आपण आहोत। झी 24 तासवर तुम्ही हे एक्सक्लुझिव्ह दृश्य बघता आहात। हीच ती इमारत आहे ज्या ठिकाणी ओपन ॲक्सेस आहे, त्याच्यामुळे मला सुद्धा या इमारतीत येता आलंय। ज्या ठिकाणाहून सॅम्पल्स गोळा केलेले आहेत फॉरेन्सिक टीमने आणि मुंबई क्राइम ब्रांचने, ती ही खिडकी ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे की सीसीटीव्ही कॅमेरे की निगरानी में आप हो, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेचे सगळे फुटेजेस एका टीव्हीमध्ये होते आणि हे सगळे पुरावे आता क्राइम ब्रांचने जमा केलेले आहेत। इथून जर आपण बघितलं तर माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला सैफ अली खानची बिल्डिंग ही स्पष्टपणे बघायला मिळते। जी लिहिलेली ही जी बिल्डिंग आहे या ठिकाणाहून शेजारच्या इमारतीच्या आवारात त्याने उडी टाकली आणि त्यानंतर याच आवारातून पळून जाण्यात तो यशस्वी ठरलेला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाबा ह्या शेजारच्या इमारतीला जर इतका ओपन ॲक्सेस होता त्याच्यामुळे एकतर हल्ला केला, हल्ल्यानंतर हा हल्लेखोर पळून जाण्यात सुद्धा यशस्वी ठरला। त्याच्यामुळे अतिशय जुनी इमारत आहे, पडलेलं बांधकाम आपल्याला मागे बघायला मिळतं। त्यामुळे याच ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज जमा करून आता क्राइम ब्रांच पुढचा तपास करते आहे। त्यामुळे हल्लेखोर जर पळून जाण्यात अशा प्रकारे यशस्वी ठरलेला असेल तर प्रश्न हा उरतोय की हा हल्लेखोर आतमध्ये इमारतीच्या आत नेमका गेला कसा। त्यामुळे इमारतीत तो आधीपासून उपस्थित होता का, हल्ला होण्याच्या काही तास आधीपासून तो इमारतीतच होतात का, अशा प्रकारच्या शंका सुद्धा आता विचारल्या जात आहेत। त्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्या पद्धतीची चौकशी आता केली जाते। त्यामुळे हल्लेखोर पळून गेला कसा या एका प्रश्नाचं उत्तर तरी तुर्तास मिळालेलं आहे।